he will share his valuable insights on AI matter in industry safety and security. So I welcome Mr. Paus. स्कूलमध्ये ते आपल्याला अभ्यास केला जातो की त्या कॅमेऱ्याने कॅच केल्यानंतर बाबा याने हेल्मेट घातलेलं नाही, लगेच डिटेक्ट होतो आपल्याला. मनुष्याने काय होतं, आल्यानंतर सगळे वर्कर जर जास्त असतील तर प्रत्येकाचं बघितलं जात नाही. पण AI कॅमेऱ्याचे जर आपण कॅच केले जाईल तर हेल्मेट घातलेले नाही, हँडग्लोव्ज घातलेले नाही, सेफ्टी शूज नसतील तर या गोष्टी सगळ्या बघितल्या जातात. त्याने काय होतंय, या तपासणीवरून फरक आपल्याला दिसतो की हेल्मेट वापर झालाय किंवा नाही किंवा काय ज्या गोष्टी आहेत त्याने एवढा फरक असू शकतो आपल्याला. म्हणजे मॅन्युअली केल्यानंतर त्या गोष्टीचा फरक पडतो. माणसाच्या चुकांमुळे किंवा लक्ष गेला नाही किंवा चुकून झालं असं जे त्याला असं म्हणतो आपण की प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आणि म्हणजे चुका होऊ नये म्हणून काय करायचं त्यासाठी आपण प्रिकॉशन घेऊ शकतो. आणि मॅन्युअल तपासणीमुळे विसरवायला वगैरे तुम्हाला सांगितलं की सेन्सरचा वापर केल्यानंतर त्याला आपल्याला डायरेक्ट डिटेक्ट होऊ शकतो. मनुष्याला दिसला नाही तरी तो डिटेक्ट करतो, तो आपल्याला काहीतरी सिग्नल देतो, म्हणजे पुढचा धोका आपण टाळू शकतो. त्याच्यानंतर हे विद्युत जोखीम वगैरे आपण जे म्हटलं जातं की आपण काम सुरुवात करतानाच आता एखादी मशिनरी तुम्ही चालू करणार तर त्याचे येणारा सप्लाय व्यवस्थित आहे का, त्याचे कॉन्टॅक्ट सगळे व्यवस्थित आहेत का, किंवा मशिनरी व्यवस्थित त्याचं चालू आहे किंवा त्याच्यावर असणारे जे काही बेल्ट आहे किंवा काय त्याच्यावरती लावलेलं सगळं प्रोटेक्शन केलेलं किंवा त्याला व्यवस्थित गाळ आहेत का, मशिनरी व्हील असतो किंवा काहीतरी अशा गोष्टी ज्या धोकादायक आहे की त्याने धोका होऊ शकतो. किंवा आपण जे म्हणतो त्याच्यानंतर मनुष्याचा काही वर्तणुकी संबंधित जोखीम वगैरे म्हणतो. रात्रीच्या शिफ्टमध्ये वाढता तणाव किंवा नियंत्रित म्हणजे याच्यानं काय होऊ शकतं ते की कॅमेऱ्यामध्ये कॅच केलं जातं की माणूस तिथं जागा आहे का, झोपला आहे किंवा काय झालं त्यात डिटेक्ट होऊ शकतो की त्या माणसाला झोप आली किंवा काहीतरी झालेलं आहे किंवा गडबडी आहे. त्या गोष्टी तुम्हाला रोजच्या रुटीनमध्ये तुम्ही काम करत असताना त्या तुम्हाला समजू शकतो. आता नियमभंग, वेळ वाचण्यासाठी कन्व्हिनियंट वेळ किंवा उडी मारणे किंवा आता एखादी मशिनरी चालू आहे, आता मगाशी म्हटल्याप्रमाणे की एखादं व्हील आहे किंवा बेल्ट आहे किंवा मधलं कोणतरी उडी मारून जाऊ शकतो किंवा काहीतरी करू शकतो. त्यावेळेस ते AI द्वारे आपण काय सेन्सर लावू शकतो की माणूस तिथं गेल्यानंतर तुम्ही मशिनरी बंद पडेल किंवा त्या माणसाला तिथं असताना जवळ आल्यानंतर ते धोकादायक आहे हे काहीतरी त्याला सिग्नल लावू शकतो. IoT त्या गोष्टी साध्य होतातच आणि AI कशा म्हणतात सेन्सर्स ऑलरेडी आलेले असतात. याचा ॲडव्हान्टेज तुम्हाला पुढच्या दृष्टीने उपयोगात येईल, रेकॉर्डिंग स्कॅन करून कसा उपयोग होईल की रिअल टाइम. तर त्याच्यामध्ये असं आहे की आज एखादी मशिनरी चालू आहे की तुम्ही फक्त याच्यामध्ये काय सिग्नल दिला जातो, पण तुम्ही जर AI पद्धतीने जर तो वापर केला त्याचा की तिथं सिग्नल येतोय किंवा तुम्हाला रुटीनमध्ये समजून जाते की यामध्ये माणूस येणारा येतोय किंवा काय होतं, तो जर सिग्नल तुम्हाला जर मिळाला तर त्याच्यावरती तुम्ही ॲक्शन काय असते की ॲटोमॅटिक मशीन बंद होऊ शकते किंवा तिथं जाणारा जो माणूस आहे त्याला काहीतरी अडथळा करून आपण ॲक्शन घेऊ शकतो. ते आता एखादी तिकडे मशिनरी चालू आहे किंवा हाय व्होल्टेज चालू आहे, एक्सप्लोजिव्ह असू शकतो किंवा काही गोष्टी म्हणजे तिथं मागून गेलं तर त्या ठिकाणी तुम्ही IIच्या द्वारे तो सिग्नल मिळाल्यानंतर तो लॉक तिकडचं लॉक होऊ शकतो किंवा तिकडं उठून जाऊ शकत नाही माणूस. या गोष्टी त्याला प्रत्येक आपण आधीच करू शकतो. म्हणजे ती गोष्ट नंतर जी घडणार आहे ती घडू नये किंवा ॲक्सिडेंट होणार आहे ते होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो तर त्याला आपण तिथं प्रतिबंध लावू शकतो. आता याच्यामध्ये ह्या पाहिजे तुम्हाला दिसते AI विजन सिस्टीम पादचारी आणि ब्लाइंड कॉर्नर चेतवणी. आता याच्यामध्ये काय होतं, एखादी ट्रेन तुमची चालू असतात, लोड घेऊन जात असतात, येत असतात काही गोष्टी. आता याच्यामध्ये काय होतंय, एक ठराविक अंतरावरती जर तुम्हाला माणूस येणार तर सगळ्याचा फॉलोअप घेतला जातो किंवा त्या सगळ्या गोष्टीचं एक आराखडा तयार केला जातो की या गोष्टी आपण या कंपनीकडे घेतलेले आहे. या म्हणजे नियोजन कसं असलं पाहिजे की या आपल्याला जर एक 100 पार्ट तयार करायचे आहे तर यासाठी कुठल्या कंपनीकडे मागवले, त्यांची कपॅसिटी किती आहे किंवा तो किती आतापर्यंत त्यांनी तयारी केलेली आहे, आपण किती लोकांना दिलेले की आपल्याला कुठपर्यंत देऊ शकतो तो, हे सगळ्याची तयारी पाहिजे आपल्याला की उद्या ती कंपनी बंद पडली तर आपल्याकडे काय दुसऱ्याकडे जे सप्लाय आपण करतो तर आलेलं मटेरियल देणाऱ्याची कपॅसिटी वगैरे सगळ्या कागदपत्रांची ती पूर्तता करावी लागते. दुसरी गोष्ट पुरावे संकलन आणि बुद्धिमत्ता, म्हणजे हे जे सगळं आपण करतोय एखादी कंपनी चालू केल्यानंतर
किंवा प्रत्येक गोष्टीचं हे असतो त्याला काय म्हणतात की मटेरियल आल्यानंतर त्याची टेस्ट रिपोर्ट किंवा प्रत्येक गोष्टीचा आल्यानंतर टेस्ट रिपोर्ट झाल्यानंतर ते सगळे म्हणजे याच्याप्रमाणे आपल्या सर्टिफिकेशन पाहिजे म्हणजे ते आणि ते मागून तयार करणं किंवा त्याचं डॉक्युमेंटेशन करणं या सगळ्या गोष्टी अशा आहेत की त्याच्यातनं आपल्याला कुठल्या गोष्टी अडचण येऊन म्हणून पूर्वनियोजित सगळी तयारी करायची असते आपल्याला. याच्यामध्ये प्रमुख विभागाची म्हणजे ते संवाद साधून एकमेकाशी हे करायचं की सगळ्याचा डाटा गोळा करून की आपण या सेक्टरमध्ये हे काम करणार आहे की जेणेकरून प्रोडक्शन झाल्यानंतर सेल करून सुरुवातीपासून इन्कमिंग जे आहे रॉ मटेरियल मागवण्यापासून ते सेल होईपर्यंत म्हणजे त्याच्यात बऱ्याच गोष्टी आल्या की मॅन्युफॅक्चरिंग करताना रॉ मटेरियल येऊन ते त्याची क्वालिटी किंवा क्वालिटी झाल्यानंतर ते त्याची वर्क ऑर्डर लावण्यापासून बिलिंग करून सेल होईपर्यंत या सगळ्या गोष्टीचं नियोजन केलं जातं. आता सेफ्टी पॉलिसी आणि रिस्क फॅक्टर वगैरे आता ट्रेनिंग रेकॉर्ड वगैरे आपण बघितलं जातं. हा पादचारी चालत असतो त्याच्यात जर गडबडीत जात असेल त्याला दिसलं नाही तर एक ठराविक त्याच्यात काही ठिकाणी लिहिलेलं असतं की 5 फुटाचं अंतर ठेवा. तर त्याच्यामध्ये काय असतं की अंतर ठेवावं सांगितलेले वरती पण लिहिताना ते लिहिलेलं वाचण्यापेक्षा ह्याला जर तो 5 फुटाच्या अंतरावर आल्यानंतर त्याला ते सिग्नल जाईल की समोरून कोणतरी येतं ड्रायव्हर गाडी तरी थांबवेल तिथं तर त्या माणसाला काय तो बजर वाजला काय झाल्यानंतर त्याला तो सिग्नल जाईल त्याला किंवा ॲक्सिडेंट या केसमध्ये चालू आपण थांबवू शकतो. आता याच्यामध्ये थर्मल इमेज दाखवलेली आहे तुम्हाला तर त्यामध्ये काय आहे की इलेक्ट्रिक कनेक्शन असतात म्हणजे आता प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून आपण म्हणतो की हे प्रकार घडायच्या आधी मग आपण चेकलिस्ट पण असेल म्हणजे दररोजची कामं काय तर दररोज आल्यानंतर मशीन चालू करताना त्या मशीनचे कनेक्शन सगळे व्यवस्थित आहे का कुठं कार्बन जमा झाला किंवा काय ते क्लीन करून घेणं किंवा काय करणं आपण जे मेन्युअली करत असतो. तर एआयच्या द्वारे जर तुम्ही टेम्परेचरचं तिथं इंडिकेशन जर असेल किंवा या ठराविक टेम्परेचरपेक्षा जास्त जर टेम्परेचर झाले तर काहीतरी तिथे धोका आहे या तुम्हाला सिग्नल डायरेक्ट जातो तुम्ही ऑफिसमध्ये बसलेले असले तरी की ज्या माणसाकडे मॉनिटर दिसते की या ठिकाणी काहीतरी गडबड टेम्परेचर जास्त आले म्हणजे काहीतरी बर्न झालेलं आहे म्हणजे काहीतरी वायर निघाली बंद झाले किंवा कुठेतरी गरम होऊन काहीतरी तो होतोय प्रकार हा त्याला डायरेक्ट सिग्नल जातो म्हणजे तुम्ही बघायची गरज नाही तुम्हाला डायरेक्ट सिग्नल येऊ शकतो तर त्याचा असा वापर करू शकता तुम्ही. आता इथं सेन्सर इमेज दाखवले वायू गळतीचं मग अशी तुम्हाला की जर एखादी गोष्ट जर प्रतिक्रियात्मक प्राण्यांकडे जाताना आपण काय करू शकतो किंवा पारंपरिक पद्धतीचे जे आपले काही टूल्स आहेत आपण वापरतोय किंवा मॅन्युअल तपासणी किंवा अपघातानंतरचे विश्लेषण एआय पद्धतीने अदृश्य दिसणारी ओळख किंवा काही याच्या गोष्टी दाखवल्या जातात की एखादा वायू गळती होती किंवा काय होती ते आपल्याला सहजासहजी दिसत नाही पण त्याच्या काही जे टेक्नॉलॉजी आहे की त्याच्या पद्धतीचे वेगळे सेन्सर असतात किंवा त्याच्यात आपल्याला कळू शकते किंवा धोका टाळू शकतो त्यासाठी आपण काय करू शकतो अशा गोष्टी वेगवेगळ्या प्रकारचे आता एआय पद्धतीने नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे आपल्याला काही गोष्टी मार्केटमध्ये येतात तर त्याचा अभ्यास करून आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये याचा वापर करून आपण प्रगती करू शकतो. आता याच्यामध्ये काय होतंय एआयचा वापर आणि माणसाचं जाणारं लक्ष किंवा आपण मनुष्याने किती ठिकाणी लक्ष देऊन काय होऊ शकतो किंवा नाही तर आता मानवी अनुभवामध्ये काय होतंय गेटवर तपासणी करणे किंवा हेल्मेट दुर्लक्ष वगैरे या ज्या गोष्टी आहेत आपण आता काय करतो एखादा सुपरवायझर असतो किंवा एखादा माणूस ठेवलेला आहे तो माणूस जागेवरती नसतो किंवा येणारा माणूस आहे तरी हेल्मेट घातलेला आहे का सेफ्टी शूज आहेत का किंवा हँडल घातले किंवा काही करताना जे एंट्री असते त्यावेळेस आपण जे काम करत असताना काय धोका होऊ शकतो एखादी टेम्परेचर जास्त असलेली वस्तू आहे मशिनरी आहे त्या गोष्टी असतात त्यांच्याकडे केमिकल म्हणा किंवा काय काही नसतात तर या गोष्टी आपण आता तंत्रज्ञानाने शिकू शकतो आणि चांगल्या गोष्टी आपण प्रभावीपणे वापरून आपली क्वालिटी आणि प्रभावीपणे आपला उद्योगधंदा चांगल्या प्रकारे वाढवू शकतो.